काय चर्चा झाली 1.25 ते 1.5 तासामध्ये? पुन्हा मिलोमिल होणार पवार कुटुंबियाचं? ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती इथे दरवर्षीप्रमाणे 2026 कृषक याचं आज उद्घाटन होतं. त्यासाठी आदरणीय पवारसाहेब इथं आले होते. त्याच्याचबरोबर खासदार या भागाच्या म्हणजे सुप्रियाताई असतील, आमदार बारामती तालुक्याचे अजितदादा आज या उद्घाटनाला येणार होते. गव्हर्नर साहेब येणार होते, पण आचारसंहितेचा विषय असल्यामुळे त्यांना आज इथं येता आलं नाही. त्याच्याचबरोबर जेव्हा असा एखादा कार्यक्रम असतो, तेव्हा जे आदरणीय पवारसाहेबांना साहेबांची निष्ठावंत असणारे जे सर्व नेते, ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, टोपे साहेब असतील, असे सर्व नेते आज या उद्घाटनाला येणारच होते. आणि मग सकाळी हे सर्व नेते लवकर आल्यामुळे नाश्त्यावर पवार साहेबांबरोबर चर्चा ही त्या सर्वांची त्या ठिकाणी झाली. ज्याच्यामध्ये कालचे निकाल, आजचं कृषक अशा विविध प्रश्नावर तिथं चर्चा होत होते. आणि आज पवारसाहेब इथं असल्यामुळे आणि उद्घाटनाला पवारसाहेब येणार असल्यामुळे साहेबांना घेण्यासाठी आणि तिथूनच आम्ही सर्वजण जाणार होतो. त्यामुळे दादा तिथं शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आले. एकत्रित नाश्ता करून मग आम्ही सर्वजण कृषकला तिथं आलो होतो. एकंदरीत दादा कॅनवाय सोबत न घेता संचालक उद्धव गावडेंच्या गाडीत आले होते. नाही, झालं असं, की जे काही मला कळालेलं दादा उशिरा काल मुंबईवरनं आले होते. कन्वॉय सर्व पोलीस अधिकारी हे उशीरपर्यंत दादांबरोबर होते आणि तुम्हालाही माहिती आहे, की कधी-कधी दादा आणि पवारसाहेब स्वतः पोलिसांना त्रास होऊ नये या भूमिकेतून कधीतरी विदाऊट कॅन्वॉय, विदाऊट पोलीस तिथं फिरत असतात आणि त्या अनुषंगानेच कदाचित विदाऊट कन्वॉय ते आले होते. पण नंतर जेव्हा ऑफिशियल व्हिजिट सुरू झाली, तेव्हा मात्र त्यांच्याबरोबर पोलीस प्रशासन, कन्वॉय आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं होत्या. सुप्रियाताईंना विचारलं असता सुप्रियाताई देखील म्हणल्या की चर्चा सुरू आहे. नाही, राहिला प्रश्न पक्षाचा. शशिकांत शिंदे साहेब हे अध्यक्ष आहेत. माजी अध्यक्ष जयंत पाटील साहेब तिथं होते. पवार साहेब तर होतेच आणि इतरही सर्व नेते तिथं असल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आपण कसं लढायचं? पवार साहेबांनी आधीच आदेश दिले होते, की याच्यापुढं कार्यकर्त्याच्या ज्या काही इलेक्शन असतात, त्याच्यामध्ये नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका तिथं असणारे जे आपले सर्व पदाधिकारी आहेत, त्यांना तुम्ही विश्वासात घ्या. त्यांची इच्छा असेल, तर मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितही लढू शकतात. त्यांची इच्छा नसेल, तर वेगळेही तिथं आपण लढू शकतो. तर जसं पवारसाहेबांनी याबाबतीत आधी सांगितलं होतं, तसंच आज काही प्रमाणात चर्चा झाली. त्या जिल्ह्यामध्ये तिथं असणारे स्थानिक नेते आणि अध्यक्ष मिळून तिथं तो निर्णय घेतला जाईल. ज्या पद्धतीने आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढलो, एवढ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात, तसंच आम्ही इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा लढू शकतो. पण जिल्ह्याच्या एखाद्या प्रमुख पदाधिकारी नाहीतर नेत्याने जर आपल्याला विनंती केली, सांगितलं, की इथे आपण वेगळं लढू, इतर दुसऱ्या कुठल्यातरी पक्षाबरोबर लढू, दुसरं मित्रपक्ष आपण एकत्रित घेऊ. मग त्या पद्धतीने तसं तिथं इलेक्शन हे आम्ही लढणार आहोत. नाहीतर इलेक्शनला आम्ही समोर जाणार आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय कारण आहेत की एवढा मोठा प्रश्न पडतो? एक तर जो कुठला निकाल असतो तो आपल्याला स्वीकारावा लागतो. कुठं ना कुठंतरी आम्ही कमी पडलो असावं. ज्या काही गोष्टी आहेत त्याचा नक्कीच आम्ही तिथं अभ्यास करू. पण जे विरोधात पक्ष होते ते स्ट्रॉंग पक्ष होते आणि त्याच्यामध्ये भाजप आहे. त्याच्यामध्ये त्यांचं नियोजन, त्याच्याचबरोबर त्यांची असणारी ताकद आणि बऱ्याच काही गोष्टी, त्यामुळे कुठेतरी त्यांचा तिथं विजय झाला असावा. आणि आम्ही आमच्या लेवलवर जेवढं जमलं तेवढं कार्यकर्त्यांना तिथं विश्वासात घेतलं. फक्त आम्ही जे एकत्रित आलो, तो निर्णय घेत असताना अंतिम टप्प्यात तो निर्णय तिथं झाला. गेले 2.5-3 वर्ष आम्ही विरोधात लढत असल्यामुळे आणि इलेक्शन होण्यापूर्वी 10 दिवस आधी हा निर्णय घेतल्यामुळे बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता, कन्फ्युजन होतं. त्यामुळे कुठेतरी एकत्रित लढणं महानगरपालिकेमध्ये उशिरा निर्णय घेतल्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी अडचण झाली. पण आता जिल्हा परिषदला सुद्धा त्या जिल्ह्याच्या प्रमुखांना हे सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही तुमचा निर्णय तिथं घ्या. तिथे असणारे जे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत, एकमेकांशी तुमचं जमतंय का, जुळतंय का, त्या अनुषंगाने तिथं निर्णय घ्या.
त्यामुळे कुठंतरी महानगरपालिकेमध्ये ती अडचण तिथं आली होती, ती या जिल्हा परिषदला येणार नाही असं आम्हा सगळ्यांना वाटतं. कुठल्याही निवडणुका बघितल्या तर पैशाचा सर्रास वापर केला जातो, महापूर आणला जातो. अशा निवडणुका जर व्हायला लागल्या तर लोकशाही टिकेल? खरं तर राऊत साहेबांचं म्हणणं मी टी व्हीवर तिथं ऐकलं. त्याच्याचबरोबर आपण छोटे मोठे रील जर तिथं बघितले तर बऱ्यापैकी रीलमध्ये जिथं कुठं भाजपच्या विरोधात तिथे असणारे पक्ष लढले, तिथं सत्तेतल्या पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला गेला हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्याच्याचबरोबर काही इंडिव्हिज्युअल जे मीडिया चॅनल्स आहेत, जे विश्लेषक आहेत, त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणणं आलं की उच्च शिक्षित ज्यांचा पगार 50-60 हजार 1 लाखापर्यंत आहे, नाही तर त्याच्यापेक्षा जास्त, अशा लोकांनी सुद्धा जोपर्यंत पैसे आले नाहीत तोपर्यंत ते लोक मतदानाला गेले नाहीत. ही अशी परिस्थिती आहे का? तर 100% आहे. पण ही परिस्थिती अशीच जर वाढत गेली तर लोकशाही नक्कीच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर, नेत्यांची मुलं, व्यावसायिक नाहीतर गुंडशाहीमध्ये असणारे लोक ज्यांच्याकडे पैसा भरभरून आहे, अशीच लोक दुर्दैवाने येत्या काळामध्ये निवडून येतील. मग सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन सोडवणारे, त्यांचं प्रतिनिधित्व करणारे लोक राजकारणात कधीच येत्या काळामध्ये आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जर निवडणूक लढल्या गेल्या आणि जिंकल्या गेल्या आणि लोकांनी अशा पद्धतीने प्रतिसाद दिला तर दुर्दैव आपल्याला म्हणावं लागेल, हळूहळू लोकशाही या राज्यातून देशातून संपेल. तुम्ही एकीकडे भाजपवर निशाणा साधताय, मात्र अजितदादा त्याच भाजपसोबत सत्तेत आहे. मग तुम्ही भाजपसोबत जाणार का अजित पवार भाजपचे? एक आपण समजून घ्या की हे जे इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्य संस्था, याच्यामध्ये हे सर्व निवडणुका ह्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच लढाव्या लागतात. जर काही जिल्ह्यांमध्ये जसं की महानगरपालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड, तिथं असणारे आमचे जे पदाधिकारी होते, पुण्यामध्ये एक पदाधिकारी होते, ते सोडले तर बाकी सगळ्यांची इच्छा होती एकत्रित लढलं पाहिजे. आणि मग त्यांना विश्वासात घेऊन त्या महानगरपालिकेचं व्यक्तिगत स्वतःचं बजेट असतं आणि त्या बजेटच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा आपल्याला देता येईल या हेतूतून त्यांचं ऐकून आपण तिथे एकत्रित लढलो. तसंच जिल्हा परिषदचं असतं, जिल्हा परिषदचं स्वतःचं व्यक्तिगत बजेट असतं. त्यामुळे तिथं लढत असताना एक संघ राहून आपण लोकल जे कोणी नेते आहेत ज्यांच्याशी आपल्या कार्यकर्त्यांना रोज संवाद करावा लागतो, नाहीतर वाद घालावा लागतो, नाहीतर लढावं लागतं, अशा लोकांच्या विरोधात जर समविचारी पक्ष एकत्रित त्या जिल्ह्यात एकत्रित येत असतील तर मला असं वाटतं कार्यकर्त्यांच्या म्हणण्याला कुठेतरी आपण मान दिला असं सांगता येईल. राष्ट्रवादीची आणि तुमची विचारधारा एक झाली आता, जी आधी लोकसभेच्या वेळेस नव्हती, विधानसभेच्या वेळेस होती. लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन एक देशाचं आणि राज्याचं इलेक्शन त्या ठिकाणी असतं. मी तुम्हाला सातत्याने त्या ठिकाणी सांगतो, हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांना जर विश्वासात न घेता आपण असंच काही लढत राहिलो, ते म्हणतात ते ऐकलं नाही, तर कार्यकर्ते नाराज होऊ शकतात. त्याचा मोठा फटका हा पार्टीला 100% त्या ठिकाणी पडू शकतो. त्यामुळे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तिथे असणाऱ्या स्थानिक नेत्यांचं तुम्ही ऐका, कार्यकर्त्यांचं ऐका. त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल त्या जिल्ह्यामध्ये एकत्रित आलंच पाहिजे, तर त्याला मान सन्मान देणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मुंबईत जी काँग्रेसने स्ट्रॅटेजी आखली होती त्याचा फायदा झाला असं संजय राऊत म्हणतात. नाही, जर समजा महानगरपालिका मुंबईमध्ये जर उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, मनसे, काँग्रेस, वंचित, समजा आमचा पक्ष, असे सगळे आम्ही तर होतो त्यांच्याबरोबर, पण असे जर आपण एकत्रित एक रणनीती करून जर लढलो असतो तर आजचं चित्र 100% वेगळं आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं असतं. दादा रुपाली ठोंबरे ज्या अजित पवार गटाचे नेते आहेत, त्यांनी असा आरोप केला की ज्या मशिनरी त्यांना त्याची आयडी दिली होती, त्या आयडी मशिनरी मतमोजणी करताना त्या मशिनरी नव्हत्या. नाही, इलेक्शन कमिशनला मी विनंती करेल ठोंबरेताईंच्या वतीने, आणि तसंच इतरही जे सर्व उमेदवार आहेत ज्यांनी कुठेतरी आक्षेप घेतला असेल इलेक्शन प्रक्रियेवर, की त्यांना तुम्ही विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं तुम्ही ऐका. ते काय म्हणतात त्याच्यामध्ये जर तथ्य असेल तर इलेक्शन कमिशनली लोकशाही लक्षात घेऊन त्या मतदाराचं ऐकून त्याच्यावर ॲक्शन घेणं हे अपेक्षित आहे. इलेक्शन कमिशन त्या बाबतीत लक्ष घालेल का, हा एक मोठा प्रश्न आहे.
त्याच्यावर काही कारवाई करेल का हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण कुठल्याही उमेदवाराचं कुठेही काय म्हणणं असेल तर ते ऐकण्याची जबाबदारी, संविधानिक जबाबदारी ही इलेक्शन कमिशनची आहे. दादा हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत स्थानिक लेवलवर तुम्ही अधिकार दिला सांगताय मग आता एकत्र होण्यात काय अडचण काय आहे नेमकी अडचण कशाची आहे एकत्र होण्यासाठी? एकत्र व्हायचं नाही व्हायचं शेवटी तो वरिष्ठ पातळीवर निर्णय तिथे घेतला जातो. आज महत्त्वाचं काय की हे जिल्हा परिषदचं इलेक्शन, पंचायत समितीचं इलेक्शन. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शाळेच्या परीक्षा लक्षात घेऊन इलेक्शन कमिशननी या तारखा तिथं जाहीर केलेल्या आहेत. तसं बघितलं तर उमेदवाराच्या अनुषंगाने या तारखा फार लवकर जाहीर केल्या गेल्या, अचानक जाहीर केल्या गेल्या. त्याला जो वेळ लागतो प्रचार करायला, लोकांपर्यंत जायला, याला कुठंच त्या ठिकाणी वेळ नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये पक्ष एकत्रित यायचं नाही यायचं ह्या जर चर्चा आपण करत बसलो तर मग कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं कुठं, कसं लढायचं याच्यावर चर्चा कोण करणार. त्यामुळे आत्ता महत्त्वाचं काय, या इलेक्शनबद्दल चर्चा करणं, योग्य असा निर्णय देणं आणि उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करणं. त्यामुळे आमचा पूर्णपणे फोकस या कार्यकर्त्यांच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या 12 जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी आमचं लक्ष आहे. रोहित पवारांना काय वाटतं एकत्र यावं का? विलिनीकरण व्हावं? मी आज फक्त या इलेक्शन पुरतं सांगतो, बहुतांश कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि उमेदवारांचं मत आहे की मतामध्ये विभाजन झाल्यामुळे विरोधकांना त्याचा त्या ठिकाणी फायदा होतो. त्यामुळे हे आमचं इलेक्शन आहे, कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. आमचं थोडंसं ऐका. या इलेक्शनमध्ये आज एकत्रित लढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि रोहित पवार हा एक कार्यकर्ता असल्यामुळे कार्यकर्त्याच्या भावना या मी समजून घेऊ शकतो. त्यामुळे त्या भावना बघता या येणाऱ्या निवडणुका एकत्रित लढणंच हे योग्य ठरू शकतं असं मलाही त्या ठिकाणी वाटतं. दोन्ही पवार कुटुंबियांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आपण सृजनशील क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. आज तुम्ही कार्यकर्ता म्हणून बोलताय. तर कार्यकर्ता ते 2 वेळेस आमदार याच्याबद्दल आपल्याला काय? नाही, एखादा व्यक्ती स्वतःला नेता समजायला लागला तर तो हवेत जातो. मी नेहमी तुम्ही जर बघितलं असेल बोलत असताना मी कार्यकर्ताच मला त्या ठिकाणी समजतो. कार्यकर्ता असेल तर कुठेही आपण जाऊ शकतो, कोणाबरोबर बसू शकतो, विषय समजून घेऊ शकतो. आणि जसं कुणीतरी एका फार विचारवंत व्यक्तीने सांगितलेलं आयुष्यभर आपल्याला विद्यार्थी हे राहावंच लागतं. त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा जे काय मोठे नेते सांगतात, कार्यकर्ते सांगतात हे ऐकत मी स्वतःला त्या ठिकाणी घडवत चाललेलो आहे. काही गोष्टींना वेळ लागतात, काही गोष्टी लगेच होत असतात. काही लोकांना फार कमी वयामध्ये काही गोष्टी मिळतात, काही लोकांना फार वेळ लागतो, काही लोकांना संघर्ष करावा लागत नाही, काही लोकांना संघर्ष करावा लागतो. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मला वेळही लागत आहे, मला संघर्षही करावा लागत आहे. पण या सगळ्या अनुभवातून एक फायदा आहे की उद्या जाऊन जे काही लीडरशिप ही आपल्यामध्ये डेव्हलप व्हावी लागते, ती प्रगल्भता या सगळ्या अनुभवातून तिथं मला मिळते. त्यामुळे मी या सर्व संघर्ष काळातून पुढे जात असताना नक्कीच मला या सगळ्या गोष्टीचा उद्या जाऊन फायदा होईल. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळा काही बंद पडल्यात आणि ते पुढे चालू होत त्याच्यासाठी काय? नाही, अधिवेशनामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल, ठीक आहे आम्हाला बोलून देत नाहीत ते वेगळी गोष्ट, पण हे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत. त्यातले काही प्रश्न हे अधिकृत सुद्धा झाले होते, त्याला उत्तरं ही सरकारकडनं देण्यात आली होती. ती पण आम्हाला खूप काही पटली होती असं नाही. पण आम्हाला चर्चा करण्यासाठी तो वेळ न मिळाल्यामुळे ते प्रश्न मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी चर्चेत आले नाही. आमची अपेक्षा आहे की येणारं बजेट सेशन हे तसं मोठं सेशन आहे. त्याच्यामध्ये परत एकदा ज्या प्रश्नांना उत्तरच आम्हाला मिळाली नाही ते प्रश्न आम्ही परत तिथं लावलेले आहेत. त्याला आम्हाला मांडण्यासाठी वेळ दिला जाईल. त्याच्यावर उत्तरं आम्हाला नेत्यांकडनं नाहीतर मंत्री महोदयांकडे मिळतील अशी मी अपेक्षा करतो. पण तुम्ही मांडलेला मुद्दा हा महत्त्वाचा आहे. शाळा बंद होणं हे योग्य नाही विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी. त्यामुळे त्या चालू राहाव्यात यासाठी आम्ही तर आमच्या लेवलवर विरोधी पक्षातले आमदार म्हणून तिथं प्रयत्न करत आहोत. 29 महानगरपालिकांचा निकाल लागलेला आहे. खरं तर अजित पवार आहेत, भाजपची परिस्थिती, अजित पवार आणि एकनाथ शिंदेची परिस्थिती तुमच्या नजरेतून कशी वाटते? ते याच्यामध्ये भाजप नक्कीच त्यांचा जर आपण परफॉर्मन्स बघितला तर तो खूपच चांगला परफॉर्मन्स आहे. त्याच्यामध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन होते, त्यामुळे त्यांना चांगलं यश तिथं आलं आहे. आपल्याला हे स्वीकारावंच लागेल.
राहिला प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांचा आणि अजितदादांना, हे स्वतः समोर जाऊन लढणारी माणसं आहेत. पण भाजपकडनं एक खासियत अशी आहे की ते सिस्टमवर जास्त लक्ष देतात. मतदार नोंदणी झाली आहे का नाही झाली याचा पूर्णपणे अभ्यास करतात. बूथ लेवलला जाऊन भाजप हे काम करतं, पण तसं काम हे मात्र दुसऱ्या कुठल्याच पक्षाकडनं तेवढं खोलात जाऊन केलं जात नाही असं वाटतं. त्याच्याचबरोबर भाजपला मदत करण्यासाठी त्यांची एक स्वतःची संघटना आहे आणि ती संघटना डिसिप्लिन्ड असल्यामुळे त्या संघटनेचा फायदा हा नक्कीच भाजपला तिथं होत असतो. त्यामुळे येत्या काळामध्ये आमचा पक्ष असो, दादांचा असो, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांचा, काँग्रेसचा असो, नाहीतर उद्धव ठाकरे साहेबांचा, नाहीतर कुठलाही असला तरी त्यांना सिस्टमवर आणि ज्या पद्धतीने मतदार नोंदणी केली जाते, डिलिशन केलं जातं, या सगळ्या गोष्टींवर म्हणजे सायंटिफिक पद्धतीने इलेक्शन हे आपल्या सगळ्यांना लढावं लागेल, जे आज आम्ही लढत नाही. दादा, पवार कुटुंबाचा गोडवा भाजपसोबत वाढलाय असं दिसतंय. पवार कुटुंबाचा गोडवा भाजपसोबत वाढलाय अलीकडच्या काळात असं वाटतं. असं आपल्याला का वाटतंय? कारण टीका करणं कमी झालंय रोहित पवारांकडून, आणि आधीच्या काळात ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही जर आला असता, माझी भाषणं जर ऐकली असती, तर कदाचित हा गोडवा नाही तुम्ही म्हणला असता, खरंच कुठेतरी मिरची लागली आहे का, अशी परिस्थिती तिथं होती. त्यामुळे इलेक्शनच्या काळामध्ये आपण ज्या काही धोरणं असतात, जे एखाद्या पक्षाची चुकतात, त्याच्यावर आम्ही तिथं बोलत असतो. तिथं पिंपरी चिंचवड म्हणजे 3 दिवसापूर्वीच इलेक्शन तिथं झालेलं आहे. तिथं तुम्ही गेलात तर तिथं काय भाषणं माझी होती हे तुम्हाला तिथं लोकांशी चर्चा केल्यानंतर कळेल. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील अशी चर्चा आहे. आता ही चर्चा अनेक वर्षांपासून आहे. आज पण हा अलीकडच्या काळात जास्त प्रमाणात. नाही, मग ती चर्चाच आहे ना. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ही चर्चा सातत्याने त्या ठिकाणी होत असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये कुठंच काही फायनल न झाल्यामुळे त्याला आपलं चर्चाच म्हणावं लागेल. केंद्रातली पण चर्चाच आहे आणि राज्यात सुद्धा ती चर्चाच आहे. त्यामुळे आता मात्र एक गोष्ट खरी आहे, आता येणारं हे इलेक्शन हे बहुतांश ठिकाणी आम्ही दोन्ही पक्ष मिळून कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरनं एकत्रित लढू, अशी तरी परिस्थिती आज आहे. पुण्याच्या सभेमध्ये अजितदादा म्हणाले की माझा काका लय मोठा आहे. अजितदादांना उशिरा हे लक्षात आलंय. याच्या आधी सुद्धा तुम्ही गेले 30 वर्षाची अजितदादांची भाषणं जर बघितली तर त्या 30 वर्षाच्या भाषणामध्ये त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझा काका हा मोठा आहे. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये कदाचित ते स्वतः उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आणि कदाचित या सरकारमध्ये अनुभवी असल्यामुळे त्यांचं काम आणि त्यांचा वेळ हे डिपार्टमेंट चालवण्यामुळे जास्त गेल्यामुळे ते 2-2.5 वर्षामध्ये कमी बोलले असतील. पण परत एकदा ते बोलायला लागले, या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. काय नाही, तर गेल्या 11 वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर हे जे कृषी प्रदर्शन आहे ते मोठं होत चाललेलं आहे. 2 कारणांमुळे एक मोठं आहे. एक तर नवीन टेक्नॉलॉजीज शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने काय मदतीचं असेल हे इथं दाखवलं जातं. फक्त पॉम्पलेट देऊन मोकळं केलं जात नाही. तर इथे गेले 6 महिन्यामध्ये तिथं जर एखादी बीची कंपनी असेल तर बियाणं लावलं जातं, ते मोठं केलं जातं. त्याला फळं असतील, नाही त्याच्याचबरोबर काही मका, नाहीतर काही कणसं असतील तर ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवलं जातं. त्यामुळे इथं जगात असं कुठं नाही अशा पद्धतीचं हे एक्झिबिशन इथं केलं जातं. फरक एवढाच आहे की केंद्रबिंदू शेतकरी हा कायमच राहिला आहे. फक्त नवीन टेक्नॉलॉजी ज्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तिथं आज अवलंबल्या जातात, या तिथल्या तिथं अवलंबल्या गेलेल्या टेक्नॉलॉजी लगेचच्या लगेच आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, देशातल्या शेतकऱ्याला मिळाव्यात, यासाठी मात्र ही संस्था आणि हे एक्झिबिशन एक खूप मोठा दुवा झालेला आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा या ट्रस्टबद्दल सकारात्मक बोलतात. AI बद्दल काम केलं, सकारात्मक बोललं जातं. एलॉन मस्क जो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, तो सुद्धा आपल्या ट्रस्टबद्दल सकारात्मकच बोलतो. याच्यावरनं एकच कळतं की राजकीय लोकसुद्धा या ट्रस्टबद्दल, कृषक या एक्झिबिशनबद्दल पॉझिटिव्ह सकारात्मक असतात आणि अराजकीय लोकसुद्धा, अधिकारीसुद्धा आणि जगातले सगळे मोठे श्रीमंत आणि इनोव्हेशनमध्ये विश्वास असणारे लोक आपल्या ट्रस्टवर खुश आहेत, आपल्या कामावर खुश आहेत. हीच आमच्या सर्वांसाठी महत्त्वाची पावती आहे. दादा,
नाही, कुठलाही पराभव असेल तर तो आपल्याला स्वीकारावाच लागतो आणि त्या पद्धतीने आम्ही हा पराभव, नाहीतर जिथं कुठं आमचे सीट फार कमी फरकाने त्या ठिकाणी गेलेले आहेत तिथं आम्ही हा पराभव स्वीकारतो. आमचे कार्यकर्ते खूप मनापासून त्या ठिकाणी लढले, प्रेमाने ताकदीने त्या ठिकाणी लढले. पण शेवटी पुढं एक बलाढ्य शक्ती होती, भाजपसारखा पक्ष त्या ठिकाणी होता. स्थानिक नेते त्यांचे तिथं खूप जास्त आर्थिक दृष्टिकोनातून पॉवरफुल होते आणि त्या सगळ्या अनुषंगाने त्याच्याचबरोबर आमचा निर्णय जो एकत्रित येऊन लढण्याचा झाला त्याच्यामध्ये बराच उशीर झाला होता. त्यामुळे बरंच काही कन्फ्युजन असल्यामुळे काही ठराविक सीटमध्ये नाहीतर ठराविक प्रभागामध्ये तिथं थोडासा त्याचा फटका नक्कीच आम्हाला तिथं पडला. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हे जे काही कन्फ्युजन आहे हे कुठं राहू नये याची दक्षता आमचे अध्यक्ष, आमचे सर्व नेते त्या ठिकाणी घेतील आणि कार्यकर्त्यांपर्यंत जो कुठला निर्णय असेल तो आज नाही तर उद्या हा पोचवला जाईल आणि 3 दिवसामध्ये योग्य उमेदवारांना योग्य अशी संधी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही पक्षातून एकत्रित दिली जाईल असं आम्हाला वाटतं. आता या अधिवेशनामध्ये तो मुद्दा मी परत घेतलेला आहे. कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये माझे जे विरोधक आहेत राम शिंदे सर यांना राजकारणामध्ये जास्त आणि समाजकारणामध्ये कमी रस असल्यामुळे बऱ्यापैकी अडचणी तिथे येत आहेत. पण या अधिवेशनामध्ये मी तो प्रश्न घेतलेला आहे. उदय सामंत साहेबांना सुद्धा अनेक वेळा मी भेटलेलो आहे. पण मी थोडासा सकारात्मक आहे. या अधिवेशनामध्ये काहीतरी चांगला निर्णय कर्जत जामखेडच्या MIDCचा होईल अशी माझी अपेक्षा आहे. देशाच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबियांचं सर्वात मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आज जात्यामध्ये आणि सुपामध्ये भाजप आहे, जात्यामध्ये आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्वाचं पवार आहे. येणाऱ्या काळामध्ये संघर्ष आपल्या या दोन्ही पक्षांचा मिळून कसा असेल? नाही, तुम्ही जर बघितलं असेल तर अनेक वर्ष आम्ही तसा संघर्षच करत आहोत. 2014 पासून आत्तापर्यंत मधला महाविकास आघाडीचा काळ सोडला तर आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, आम्ही ना आमचे सर्व नेते कार्यकर्ते हे सर्वच तिथं संघर्ष करत आहेत. त्याच्याचबरोबर दादा आज सत्तेत असले तरी तिथंसुद्धा ते संघटनेमध्ये लक्ष देऊन आहेत. त्यामुळे संघर्ष हा कोणाला कधी ना कधी त्या ठिकाणी करावाच लागतो. राहिला प्रश्न माझा, मी ज्या दिवसापासून राजकारणात आलो त्या दिवसापासून आजपर्यंत संघर्ष तिथं करत आलेलो आहे. त्यामुळे संघर्ष केल्याशिवाय व्यक्ती मोठा होऊ शकत नाही. राहिला प्रश्न पवार साहेबांचा, पूर्वी पण आज पण आणि उद्या पण पवार साहेबांचं योगदान समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये या देशातील राज्यात हे कायम तसंच राहील. कारण का आज ॲक्टिव्ह राजकारणामध्ये पवार साहेबांनी एवढा अनुभव असणारा नेता हा आज अख्ख्या देशामध्ये तुम्हाला एक सुद्धा त्या ठिकाणी सापडणार नाही. आणि पवार साहेबांची खासियत एवढी आहे की विरोधातले नेते सुद्धा पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतात. त्यांना मान सन्मान ते त्या ठिकाणी देत असतात. असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही. फक्त आज जर कोणाबद्दल होत असेल तर ते फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या बाबतीतच होतं. आणि पवार साहेबांची ओळख हे दोन्ही म्हणजे विरोधात पण आणि सत्तेत पण ही खूप चांगली असल्यामुळे अनेक वेळा विरोधी पक्षातले नेते सुद्धा पवार साहेबांना भेटायला येतात. वाढदिवस असतो तेव्हा साजरा नाही तर शुभेच्छा देण्यासाठी येतात. त्यामुळेच कुठंतरी आज जे काही कन्फ्युजन होते नाही तर सातत्याने चर्चा होतीये की केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात मंत्रिपद हे कदाचित त्याच्यामुळेच असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. चावडीवरती एक सर्वात मोठा प्रश्न विचारला जातोय. पवार साहेबांच्या सोबत जे संघर्षामध्ये कार्यकर्ते होते त्यांना राजकारणात स्थान न मिळाल्यामुळे एक असंतुष्ट फैल निर्माण झाली आणि आज 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 जे पवार कुटुंबीय सत्ते बाहेर जास्तीत जास्त बाहेर गेले. अजितदादांचं सुद्धा मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न होतं. हे ह्या विसंवादामुळे झाले का? एक तुम्ही समजून घ्या की 2 टाईपचे आपले कार्यकर्ते असतात. एक कार्यकर्ते खूप प्रामाणिक असतात, लोकात थोडे कमी असतात, बोलायला आक्रमक असतात, संघटनेमध्ये चांगलं काम करत असतात. दुसरे कार्यकर्ते हे प्रामाणिक असतात, लोकातही तितकेच असतात, जनमत त्यांच्या बाजूने तिथं असतं. जेव्हा त्यांचे इलेक्शन येतात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन हे त्यांचं इलेक्शन असतं. त्याच्यामध्ये पार्टीची ताकद, पार्टीचं चिन्ह याच्यामुळे आपल्याला 40% मदत तिथं होत असते. 60% मदत ही कुठून येत असते तर तो उमेदवार, तो कार्यकर्ता, तो पदाधिकारी अनेक वर्ष जर लोकात असेल
तर लोकांचा पाठिंबा हा त्याला खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणि याच्या आधीसुद्धा जेव्हा केव्हा महानगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये, नगरपंचायतमध्ये, नाही तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीला संधी देत असताना पहिल्या कार्यकर्त्याला ती संधी न देता जनमत असलेल्या कार्यकर्त्याला सहसा ती संधी दिली जाते. आणि जेव्हा आकडा मोठा येतो नगरसेवकांचा, नाहीतर जिल्हा परिषद, नाही तर ह्याला, त्याला मग एक स्वीकृत सदस्य म्हणून आपल्याला जे द्यायला लागतं ते अशा कार्यकर्त्यांना द्यावं लागतं जे प्रामाणिक आहे, पण त्यांच्या मागे जनमत नाही. त्यामुळे काही प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात हे जे पहिली कॅटेगरीचे लोक असतात त्यांच्यामध्ये काही प्रमाणात नाराजगी असते. कारण का आपले उमेदवार आता निवडून येत असताना थोडे कमी आल्यामुळे त्यांना सुस्कृतमध्ये आपल्याला देता येत नाही. आणि एकाच ठिकाणी 2 इच्छुक असेल तर एकच तिकीट द्यावं लागतं. त्याच्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठेतरी नाराजगी असते. नाराजगी सगळ्यांच्याच बाबतीत त्या ठिकाणी असते. या गेल्या पुणे नाहीतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, होता. तर त्या पक्षामधल्या सुद्धा अनेक उमेदवारांना संधी न दिल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजगी आहे. असे काही लोक आहेत जे RSS मध्ये आहेत, भाजपमध्ये गेले 30 वर्ष आहेत, 40 वर्ष आहेत, 50 वर्ष आहेत, 4 टर्म आमदार आहेत, 5 टर्म आमदार आहेत. पण आज ते फक्त आमदारच आहेत. मंत्रिपद कोणाला दिलं गेलंय तर दादांच्यातल्या पक्षातल्या नेत्यांना, नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या नेत्यांना, नाही तर भाजपमध्ये सुद्धा बाहेरून आणलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना तिथं मंत्रिपद दिलं. त्यांच्यात नाराजगी आहे तर आहे. शेवटी नाराजगी ही दोन्ही बाजूला असते असं आम्हाला वाटतं.